तर पुढची बातमी पाहूया। तर अमोल कीर्तीकर सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार आहेत। आदित्य ठाकरे, अनिल परब आता यावेळी उपस्थित सुद्धा राहणार आहेत। अमोल कीर्तीकर विरुद्ध आता रवींद्र वायकर यांच्यामध्ये ही चुरशीची अशी लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि अमोल कीर्तीकर आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि अमोल कीर्तीकर यांना महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज आपला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अमोल कीर्तीकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळू शकेल? गौरी, खरं तर अमोल कीर्तीकर हे सर्वात पहिले कॅन्डिडेट आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, ज्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि महायुतीकडून ही अमोल कीर्तीकर यांच्या समोर कोणता चेहरा भेटत नव्हता, म्हणून रवींद्र वायकर यांना आता अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे। आज अमोल कीर्तीकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याचपूर्वी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन वंदन करणार आहेत। तिथून थेट ते मातोश्रीला जाणार आहेत आणि मातोश्रीवरून बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याचपूर्वी आज ते स्मृतीस्थळावर येऊन वंदन करणार आहेत। त्याचबरोबर इथे शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात जमलेले आहे। आपल्या सोबत विभाग प्रमुख महेश सावंत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार। अमोल कीर्तीकर येत आहे स्मृतीस्थळावर, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। काय वाटतं, त्यांचेच जुने सहकारी रवींद्र वायकर हे त्यांच्या विरोधात उभे आहेत? हे आमचं दैवत आहे, ते बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि जे काही चांगलं काम आपण करायचं त्यावेळी आपण दैवतांच्या माथा टेकतो। त्याप्रमाणे अमोल भैया आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती आपला आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि येणार आहेत, आता थोड्या वेळात येतात। आणि त्यानंतर अमोल कीर्तीकर बघा, जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी अमोल कीर्तीकर भैयांची आम्ही उमेदवारी डिक्लेअर केली, परंतु आज त्यांच्याकडे उमेदवारच नाही, शोधून शोधून दमले। शेवटी का इंग्रजांची पॉलिसी अवलंबून यावेळी आपल्याला जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळू शकेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।